निखिलजी पाटील यांना विनंती करू आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस लाईव्हची व्यवस्था या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केली गेली, त्यांचे देखील खूप खूप आम्ही आभारी आहोत. चला निशाण मात्र आपण या ठिकाणी यायचं आहे. चला मानव आपण देखील या. चला प्रतिमेची भोईर यांना देखील विनंती करू आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आता निशाण मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. चला मानव किड यांना विनंती करेन पर्वत भाई यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. मानव किड यांना विनंती करतो आपले शुभ असते हा विशेष सन्मान. पर्वतजी सिंग साहेब जरूर आपण बघतायत, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण जरूर बघतायत मॅन ऑफ द मॅचच्या. थँक्यू. चला विनंती करतो आम्ही टीम उत्तम संगत वरी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद पर्वत भाई. त्यानंतर दर्शन म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते. चला प्रत्येक खेळाडूला विनंती करतो आपण चेअर वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज थोडंसं जवळ या. प्रत्येकाच्या टाळ्या वाजणं देखील तिथं अपेक्षित गोष्ट राहील, कारण की याच मान्यवरांमुळे ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा सक्सेसफुल झाली. चला प्रत्येकाने विनंती करतो थोडंसं जवळ या प्लीज. ज्या चेअर्स आहेत ज्या खुर्च्या आहेत त्यावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज प्रत्येक खेळाडूंना आम्ही विनंती करतोय. टीम दत्ताली, टीम उत्तन, टीम पतुबॅका जुचंद्र. चला दर्शन म्हात्रे यांना विनंती करतो आपलं शुभ असते सूरजजी सोनी साहेबांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. नायगाव दरबारचे प्रूफ रायडर, ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत हे यांच्याच माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. चांगल्या चॅम्पियन ट्रॉफी आपण बघतायत, IPL फॉर्मॅट पद्धतीच्या ट्रॉफीज आहेत आणि सूरजजी सोनी यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दर्शन म्हात्रे यांच्या शुभ असते. धन्यवाद सूरजजी सोनी, आपले खूप खूप आभारी आहोत आम्ही देखील. भूषणदादा भोईर यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. दर्शन यांना विनंती करतो आपलं शुभ असते. भूषणजी भोईर यांचं देखील फार मोठे योगदान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले, त्यांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्या देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची उप देणारी शॉल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. निखिल पाटील यांनी देखील यायचं आहे, विनंती असेल. निखिलजी पाटील आमचा आवाज जर पोहोचत असेल तर आपण देखील या प्लीज. दिपेशदादा पाटील आपण देखील या. यस या दिपेशदादा पाटील आपण देखील या. चला निखिलजी पाटील आपण देखील यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था NK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. चला दर्शन मात्र यांना विनंती करतो निखिलजी पाटील यांचा विशेष सन्मान आपण करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये लाईव्हची व्यवस्था JTC लाईव्हचा संपूर्ण खर्च दिलेला आहे आणि त्यांचे देखील विशेष आभार या ठिकाणी आम्ही मानतोय. मायची उप देणारी शॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जाईल. त्यानंतर मी विनंती करतो दिपेशजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. दिपेशजी पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मॅकफिलन गोविंद आपण देखील या. मॅकफिलन गोविंद यस आपण देखील आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुम्ही स्टार खेळाडू आहात आणि जुचंद्र नेहमी ते जाणले गेले. कविले बंधू आपण देखील यायचं आहे. कविले पाटील बंधू प्लीज आमच्या
शब्दांना मान ठेवा प्लीज, आम्ही विनंती करतोय. आपण देखील या. यस, ते कॉलवरती बिझी आहेत, परंतु उत्तम टीम पाठवायचा मॅक्विलनला लगेच. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या मॅक्विलन प्लीज. चला, दीपेशजी पाटील यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. दर्शन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान कंप्लीट करतोय. दीपेशजी पाटील त्यांचे सुपुत्र देखील आहेत त्या ठिकाणी. मायची उपदरी शॉल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण मंडप आपण जरूर बघतायत, सुंदर मंडप आहे. जिथे पाहाल तिथं पिवळा पट्टा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. असे मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या मनोजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मनोजी पाटील साहेबांना विनंती करतो आपला विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. करतो आपण तिथेच थांबायचं. मॅक्विलनचा सत्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दर्शन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. मॅक्विलन गोविंद उत्तन गावातून बिलॉंग करतात. खेळपट्टी जर पाहिली गेली तर समुद्र किनारपट्टीवरती खेळतात, परंतु आज उत्तनचं गावाचं नाव आज जर पाहिले गेलं तर मोठमोठ्या अगदी जर पाहिले तर जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये पोहोचवण्याचं काम मॅक्विलन ऑल टीमने केलेलं आहे. अभिनंदन मॅक्विलन. त्याचबरोबर केवले पाटील बंधू यांना देखील विनंती करतोय. कतार दुबईचा प्रवास आपण जरूर पाहिला गेला आणि जुचंद्रचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उमटवलेलं गेलं. असं एक सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच केवले पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याच शॉपमधून टी शर्ट आपण बघतायत. एक चांगले टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीवे चॅम्पियन्स संघाने जे आज परिधान केल्यात. अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील या दोन्ही खेळाडूंच्या. चला, त्यानंतर पंचांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. गेल्या 3 दिवसांमध्ये चांगले पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून अदा केली गेली. मीरा भाईंदर परिसर मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहतो आणि भरपूर क्रिकेट त्याने देखील खेळले. मोरवा गावातील एक जबरदस्त पंच महेंद्रजी पाटील यांनी विनंती करतो आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मानव किणी यांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते महेंद्रजी पाटील यांचा विशेष सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मोरवा गावातून बिलॉंग करतात. एकही निर्णय चुकीचा आलेला नाही, ही फार मोठी बाब आहे आणि पंचांसाठी देखील आता मात्र एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत करूयात, कारण की पंच फार मोठं योगदान प्रत्येक स्पर्धेला देत असतात. त्यांच्यामुळेच एक क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या आपण जरूर पाहतायत. चला, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर ज्याने आजच्या दिवसात चांगली पंचाची भूमिका अदा केली गेली, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा ते देखील करतायत आणि राठोड सर आजच्या दिवसाकरिता उपलब्ध झाले होते. त्यांना विनंती करतो आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मानव किनी यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी कंप्लीट करत आहोत.
प्रत्येकाचे मान सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केले जात आहेत. मायची उपदेणे शॉल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. थँक्यू राठोड सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झाला आपले देखील मी खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर या परिसरातील नामांकित पंच, कुठलीही स्पर्धा असू द्या, छोटी असो किंवा मोठी असो, नेहमी चर्चेचं नाव राहिलेले आहे. ललितजी भोईर बंड्या सरांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. एकही निर्णय कुठल्याही स्पर्धेमध्ये चुकीचा देताना दिसत नाही, ॲक्युरेट निर्णय. आणि मी विनंती करू पुन्हा एकदा मानव किनी यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. दीपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपये या संपूर्ण क्रीडा स्पर्धेत देण्यात आले, त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. ललितजी भोईर बंड्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की प्रत्येक स्पर्धा आणि त्यामधील एक चांगलं नाव म्हणजे अर्थातच पंचाच्या भूमिकेमध्ये ललितजी भोईर. चला त्यानंतर आमचे समालोचक मित्र पहिल्या दिवसा अक्षय साटम होते, त्याचबरोबर गेल्या 2 दिवसापासून ज्यांनी चांगलं समालोचन केलं व्हॉइस ऑफ पाय मिस्टर निशान पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. आणि मी विनंती करतोय सन्माननीय पाहुणे, चला दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते निशांत यांचा विशेष सन्मान हा या ठिकाणी केला जाईल. चला निशांत पाटील यांचा विशेष सन्मान केला जाईल. कल्पेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. कल्पेशजी भोईर एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी हा विशेष सन्मान निशांत पाटील व्हॉइस ऑफ भिवंडी व्हॉइस ऑफ पाय त्यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत, यांच्या अधुरी स्पर्धा कुठली होऊ शकत नाही आहेत, कारण की समालोचक असतील किंवा पंच असतील, डीजे त्यानंतर दिवसापासून चांगलं गुणलेखन केलं. मयूर म्हात्रे यांना विनंती करतो आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी शुभागमन झालेला आहे, ज्यांची वाट आपण प्रत्येक जण बघतायत. एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व, प्रत्येकाने टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बेटा दादा भोईर यांचं शुभागमन झालंय, वेलकम सुस्वागतम. त्यांच्याच नेतृत्वाखाली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. कार्यसम्राट माजी सभापती चषक आपण पाहिलं जरूर आणि त्यांचं विशेष सहकार्य संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं विशेष स्वागत मुख्य व्यासपीठ. तुषारजी सोनवणे एक जबरदस्त समालोचक, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. खरं तर याच परिसरातील एक गोड आवाज आणि मागील 3 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांच्या आवाजानं या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं समालोचन ऐकायला मिळालं. असे तुषारजी सोनवणे यांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, सन्माननीय कन्हैया भोईर साहेब अर्थातच बेटा दादा यांचा देखील स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी दर्शन म्हात्रे, मृणाल म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कन्हैया भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात, आम्ही आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर सन्माननीय सभापती साहेब कन्हैया भोईर साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगली योगदान राहतं आणि प्रथमेश भोईर साहेबांचं देखील भरपूर योगदान
आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून सर्वत्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। अशा व्यक्तिमत्वांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातो। यानंतर नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य खरं तर प्रथमेश भोईर साहेबांचं राहिलंय आणि मी दर्शन म्हात्रे, मृणाल म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रथमेश भोईर दादांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये। नंतर आपण आदरणीय सन्माननीय विलिंची पाटील दादांचा देखील स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी मृणाल म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय विलिंची पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे। एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व सन्माननीय विलिन पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। खरं तर प्रत्येक बहुजन विकास आघाडीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये हे मान्यवर येत असतात आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी मात्र फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जर पाहिलं जाईल खरं तर पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या संघाने सभापती चषकावरती नाव कोरलं आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय। खरं तर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी अष्टपैलू खेळ ज्या खेळाडूने दाखवला तो खेळाडू ठरलाय। निखिल पाटील इज द मॅन ऑफ द मॅच आणि खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सन्माननीय सभापती साहेब कन्या बेटा साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निखिल पाटील यांना वितरित करायचा आहे। ऋतिक भोईर तसेच जर पाहिलं तर परमजीत सिंग यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आकर्षक चषक देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय। निखिल पाटील याला जबरदस्त अष्टपैलू खेळ त्याचा राहिला। खरं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर हे सर्व पारितोषिक आम्ही जर पाहिलं तर डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून आम्ही काढलेले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण स्कोरिंगचे सर्व अपडेट दिलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील आपण सर्वचे सर्व जर पाहिलं तर डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून आपण काढलेले आहेत। तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे पतू पायकर जुचंद्र संघाचा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे मिस्टर अंकित। जबरदस्त गोलंदाजी त्याने केली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये। तब्बल त्याच्या नावावरती 7 विकेट आणि तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मनोजजी पाटील साहेबांना विनंती करतोय आणि सभापती साहेबांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज आणि कल्पेश दादा भोईर आपण देखील पारितोषिक वितरित करायचं। सर्व सन्माननीय आमचे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे पुरस्कार वितरित करतोय। उत्कृष्ट गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी केली खरं तर या स्पर्धेमध्ये। अंकित ठरलेत कारण अंकितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने फलंदाजी करत असताना गोलंदाजांची अगदी जर पाहिला तर गोलंदाजांचा तो कर्दनकाळ ठरला होता आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त धावा आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत 102 धावा ज्या फलंदाजाच्या नावावरती राहिला अर्थातच मॅकमिलन गोविंद ठरले त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। मी विनंती करतोय हा
अर्थातच मॅन ऑफ द सिरीज जास्त वेळ घेत नाही, दत्तालीचा वंडर बॉय अर्थातच निखिल पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट देखील दिली जाते. ती बॅट या ठिकाणी वितरित केली जाते. तदनंतर SM फिटनेस जिमचे ऑनर शुभम म्हात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली ही आकर्षक ट्रॉफी निखिल पाटीलला प्रदान केली जाते. आणि निखिल पाटील म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. आणि त्याच स्पोर्ट्स शॉपची बॅट त्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. तर प्रथम क्रमांक विजेता संघ अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, आपण यायचा व्यासपीठावरती. आणि जे आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत ते सर्व अपडेट आम्ही लाईव्ह वरती टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून आपण हे सर्व पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. खरं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही डिजिटल स्कोररच्या माध्यमातूनच दिलेला आहे या स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक विजेता संघ, अंतिम विजेता संघ ठरला अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ. काय जबरदस्त कामगिरी, चॅम्पियन संघ सभापती चषक 2025 मधील आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात, आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केलं, त्यासाठी सभापती साहेब आपलं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. कारण तुमच्याच नावानं ही क्रीडा स्पर्धा भरवली गेली आणि आपलं भरपूर योगदान या स्पर्धेसाठी, त्यासाठी कन्या भोईर साहेबांचं आम्ही BVA चॅम्पियन संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. कोणाचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या जर सत्कार बाकी राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद.